आज खरं तर हायकोर्टाचं अभिनंदन केलं पाहिजे. हायकोर्टाने ज्या लोकांनी याचिका केली होती की 200 रुपयाची सुविधा असलेली VIP साठीची सुविधा होती ती बंद करावी अशा प्रकारची जी याचिका दाखल केली होती, हायकोर्टाने तिथं फेटाळूनच लावली. परंतु याचिकाकर्त्यांना देखील त्यांनी सुनावलं असं मला आता समजलं. सन्माननीय हायकोर्टाचं खऱ्या अर्थाने अभिनंदन. या ठिकाणी देशभरातून भाविक येतात आणि आमचा कर्मचारी संख्या देखील 155 आहे. MSFचे गार्ड या ठिकाणी आहेत. विविध प्रकारची सुविधा आम्हाला भाविकांना द्यावी लागते. त्यासाठी भाविकांना स्वेच्छा देणगीची सुविधा ती त्या ठिकाणी होती. ज्यांना एअर तिकीट असतात, ज्यांना रेल्वे तिकीट असतात, काही VIP प्रोटोकॉल्स असतात, त्या लोकांना ही सुविधा आम्ही मंदिराच्या प्रिमायसेसच्या बाहेर उपलब्ध करून दिलेली होती. आणि त्या सुविधेमुळे आमच्या कमीत कमी मेंटेनन्स, इतक्या महागाई असेल, कर्मचाऱ्यांचे पगार असतील, या सर्व आणि भाविकांच्या सुविधेसाठी जो आम्हाला खर्च करावा लागतो, त्या खर्चाच्या अनुषंगाने ह्या 200 रुपयाच्या स्वच्छ देणगीचा आम्हाला या ठिकाणी नक्कीच फायदा होतो. याला पेड दर्शन आपण म्हणू शकत नाही, याला देणगी दर्शन नावात आम्ही दिलं. अशी या संदर्भात आम्ही याचिकाकर्त्या ललिताताई शिंदे यांनी या संदर्भात न्यायालयाकडे दाद मागितली. परंतु आज त्याचा निकाल हातात आला आणि यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या बाजूने त्यांनी निकाल दिलेला आहे की देणगी दर्शन हा संपूर्ण भारतामधील सर्व देवस्थानच्या ठिकाणी देणगी दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. आणि एवढं नसून हायकोर्टाला आम्ही धन्यवाद देतो त्यांनी की त्यांनी याचिकाकर्त्यांच्या हेतूवरच यामध्ये संशय व्यक्त करून त्यांना कोर्टाने फटकारले. त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानचा आम्ही म्हणजे मागच्या टिन्यूअरमध्ये मी ट्रस्टी असताना हा वाद उपस्थित झाला होता आणि तत्कालीन पहिल्याच टिन्यूअरमध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी श्रावणाच्या नियोजनाच्या संदर्भात जी बैठक घेतली होती, त्यावेळेस आम्ही त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्याकडून एक NMEचे चेअरमन, नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटीचे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून कलेक्टरची त्या ठिकाणी पदसिद्धते असतात, तर त्यांच्याकडून याची परवानगी घेऊन आम्ही मौखिक स्वरूपात परवानगी आणि मान्यता घेऊन आम्ही हे देणगी दर्शन सुरू केलं होतं. आणि त्या देणगी दर्शनाच्या मुळे जो काही निधी उपलब्ध झाला त्यामुळे आज देवस्थानचं जो काही तुम्हाला सर्वांगीण विकास दिसतोय ते आपल्या सगळ्या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा आम्हाला देता येत आहे. तर त्यामुळे आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या ठिकाणी आभार मानतो आणि अशा प्रकारच्या समाज विघातक याचिका करून सार्वजनिक आणि विश्वस्त संस्थांच्या विरुद्ध काम करणाऱ्या लोकांना चाप बसेल असं माझं या ठिकाणी म्हणणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.